नमस्कार मैत्रिणींनो. तर मी आज तुम्हाला असं सांगणार आहे की आज मी असा विषय घेऊन आली आहे की तो त्रास आपल्याला तर होतोच लेडीजला, पण तो पुरुषांना सुद्धा होतो, जेंट्सला सुद्धा होतो. कारण की आता आपले कपडेच असे जाड आलेले आहेत, तर आपल्याला मांडीला मांडी घासून जो तिथे रॅशेस होतात, सूज येते, तर तो त्रास तर तो त्रास घालवण्यासाठी काय करायचं? तर बऱ्याच लेडीज पावडर टाकून घेतात. तर पावडर टाकल्याने काय होतं, तात्पुरतं बरं वाटतं. तर तो त्रास मग आपण डॉक्टरांकडे जातो किंवा आपण एखाद्या कोणाला सांगतो की आपल्याला असा-असा त्रास होतोय, चालण्याला त्रास होतोय. तर मग त्याच्यावर आपल्याला काय बोललं जातं, की वजन जास्त आहे तुमचं किंवा वजन आहे म्हणून तुम्हाला असा त्रास होतोय. तर पण नाही. पण आमच्या निदर्शनास असं आलं आहे, की बारीक स्त्रियांना सुद्धा असा त्रास उद्भवतो. तर ज्या बारीक महिला आहेत, तर त्यांना सुद्धा असे रॅशेस झालेले आहेत. तर मग हा त्रास का होतो? तर मग तो त्रास होतो ओलाव्यामुळे. तर ओलावा आणि का? तर ऑफिसमध्ये जास्त वेळ बसावं लागतं किंवा प्रवास असतात मोठे-मोठे. तर मग त्याच्याने आपल्याला गरम होतं, तिथे ओलावा होतो आणि त्या ओलाव्याने, त्या उष्णतेने आपल्याला तो त्रास होतो. तर कपड्याला कपडा घासला जातो, तर मग आपल्याला रॅशेस होतात आणि सुजतं. तर मग आपल्याला त्याच्यावर काय उपाय करायचा आहे? तर मग व्यायाम वगैरे तर आपण नंतर करू शकतो. व्यायाम करून आपण आपला मांडीचा घेर कमी करून घेऊ शकतो किंवा अ, आपण मग त्यासाठी काय करायचं आहे, तर ओला आपला अंडरगारमेंट्स आपल्याला दिवसातनं 2 ते 3 वेळा बदलायचे आहेत. की आपण वॉशरूमला जाऊन आलो, की आपले एक कपडे ओले होतात. तर ओले होतात. तर मग आपण ते तसंच आपण ऑफिसला जातो, बसतो किंवा घरात काम करतो किंवा प्रवास करतो, तर आपल्याला त्याचा खूप त्रास होऊन जातो. तर मग ते तर बदलायचेच आहेत. मग आणि अजून काय उपाय आहे त्याच्यावर? तर आपण टिश्यू पेपर वापरू शकतो. तर आपण वॉशरूमला जाऊन आल्यावर ती जागा कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आपण कपड्याचा नॅपकिन आपण बाहेर नाही वापरू शकत. घरी आपण एकदा यूज केला की धुवायला टाकू शकतो. तर पण बाहेर आपण टिश्यू पेपर ठेवू शकतो आपल्याजवळ किंवा सॅनिटायझर पॅड वापरू शकतो. तर त्याच्याने तुम्हाला बराच आराम वाटेल आणि रात्री झोपताना काय करायचे, शक्यतो अंडरगारमेंट्स कमी वापरायचेत. एकदम बारीकमधले सैल असे वापरायचेत, की जेणेकरून पावडर लावून आणि तिथे हवेने आपली प्रायव्हेट जागा कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर त्याच्याने आपल्याला त्वरित आराम मिळेल. तर बघा, तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला नक्की आराम पटेल. तर तुम्हाला कसं वाटले माझे विचार ते तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि ज्यांनाही असा त्रास होत असेल, तर त्यांना जास्तीत जास्त माझा हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना उपयोग होईल. तर जे नवीन असतील माझ्या चॅनलवर त्यांनी नक्की माझे चॅनल सबस्क्राईब करा. थँक यू.